लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. राघव आणि सिंधू यांनी मधूला अखेर कशाप्रकारे सर्वांच्या समोर गुन्हा कबूल करायला लावला हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. राघव प्रचंड चिडलेला आहे. खरं तर तो ते नाटक करत आहे आणि सगळ्या घरामध्ये तो रॉकेल ओतत आहे. पण मधूची मात्र पाचावर थारून बसलेली आहे. आता हा राघव शांत होणार नाही आणि तो पेटवून घेणार. तो स्वतःलाच पेटवणार नाही तर मला देखील पेटवणार आणि आपला आता अंत होणार हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे. पण तिला मात्र स्वतःचा अंत करून घ्यायचा नाही आहे. राघवच्या हातातील रॉकेलचं कॅन तिने काढून घेतलेलं आहे आणि त्याला ती म्हणते की असं काही करू नको. पण राघव पुन्हा पुन्हा ते उचलून घरामध्ये सर्वत्र रॉकेल पसरवत आहे. मधूला समजलंय राघव आपलं आता काहीच ऐकणार नाहीये. ती राघवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण राघव मात्र तिला धुडकावतोय. राघव तिलाच समजावून सांगतोय की ही लोकं आपल्याला कधीसुद्धा एकत्र येऊ देणार नाहीत. आपली प्रेम कहाणी जर का अजरामर व्हायची असेल तर आपल्याला मरावंच लागणार आहे. तुला माहिती आहे ना, खरं प्रेम करणाऱ्याला दुनिया कधीही एकत्र येऊ देत नाही. आपल्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. आपण खरं प्रेम करतो ना, हीच आपली चूक आहे असं आपण समजूया आणि आपण स्वतःला संपवून टाकूया. तेव्हाच यांना कळणार आहे आपलं प्रेम हे खरं होतं. मधू मात्र या विषयावर ठाम नाही आहे. मधू म्हणते, राघव तुझं चुकतंय. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण यांना समजावून सांगू शकतो आणि ही आपल्याच घरातली लोकं आहेत. ते आपलं ऐकतील सुद्धा. राघव म्हणतो, इतका वेळ झालेलं महाभारत तू पाहिलेलं नाही का? त्या ऐकणार आहेत असं तुला वाटतंय का? आता आपण संपणं हाच एकमेव पर्याय इथं उरलेला आहे. मला सर्वत्र रॉकेल टाकू दे आणि आता आपल्याला पेटवून घेण्याशिवाय, आपल्याला संपण्याशिवाय काहीच पर्याय नाही असं म्हणून राघव रागाने सर्वत्र रॉकेल ओतत आहे. मधू अक्षरशः दयावया करते. त्याला शांत करते. त्याला थांबवते आणि त्याला समजावून सांगते की अरे असं करू नको. असं केल्याने आपण संपून जाणार आहे. आपण संपलो तर आपली लव्ह स्टोरी पण संपून जाणार आहे. आपल्याला कशाला कोण आठवणी ठेवणार आहे. थोडंसं जागा हो. तुला माझ्याबरोबर जगायचं आहे ना, तर हीच जगण्याची शेवटची संधी आहे असं समज आणि आता ही संधी तू वाया घालवू नको. आजपर्यंत आपण कितीतरी संधी वाया घालवलेल्या आहेत राघव. मला तुझ्याबरोबर जगायचं आहे. तू, मी आणि विनू असं आपलं कुटुंब असेल आणि त्यानंतर देखील आपल्याला एखादं बाळ होईल. आपण चौघंजणं शांतपणे जगूया ना. मरण्याची काही गरज नाही आहे राघव. आणि तू मरतोयस कोणासाठी? यांच्यासाठी. यांना काय वाटणार आहे तू मेलास तरी? असं ती राघवला समजावून सांगायला लागलेलं आहे. आपण जगणं गरजेचं आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, तुझ्या माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी तू जगावं असं मला वाटतंय. राघव थोडासा शांत झाल्यासारखा करतो आणि तो मधूला सांगतो, असं तुला वाटतंय? ही लोकं आपल्याला एकत्र येऊ देतील असं तुला वाटतंय? शक्य नाही आहे. या लोकांनी आता ठामपणे ठरवलं आहे की तुला आणि मला कधीसुद्धा एकत्र येऊ द्यायचं नाही. म्हणूनच तर यांना धडा शिकवायचा आहे. आपल्याला यांनी एकत्र येऊ दिलं नाही ना, बरं आपण मेल्यानंतर तरी हे आपलं काय करू शकणार नाहीत. आपण आता मेल्यानंतर एकत्र राहायचं. कायमस्वरूपी एकत्र व्हायचं. त्यानंतर तुला आणि मला कोणीही वेगळं करू शकणार नाही असं म्हणून राघव ताडकन उठतो आणि कपाट उघडायला लागतो. मधूला कळत नाही राघवचं नक्की काय चाललंय आणि कपाट उघडून राघवने एक कापड काढलेलं आहे. जवळच असलेली एक काठी उचललेली आहे आणि त्याला भरभर भरभर तो कापड बांधत आहे. राघवने एक मशालच तयार केलेली आहे. आता ही मशाल तो पेटवणार आणि स्वतःला, मधूला आणि घराला पेटवून देणार. ही गोष्ट आता मधूच्या लक्षात आलेली आहे. राघव, अरे थांब, असं करू नकोस. राघव, तुला कळतंय का तू काय करतोयस? तू रागाच्या भरात भलताच निर्णय घेतोयस. ती मशाल पेटवू नको राघव. खूप मोठा घात होईल. सगळं घर पेटेल. तू आणि मी एका क्षणात जळून जाईल असं ती त्याला समजावून सांगते. पण राघवने आता रागाच्या भरात ती मशाल पेटवलेली आहे. राघव आणि मधू यांचा जोरजोरात आवाज बाहेर येत आहे आणि त्यामुळे राजश्री मात्र खूपच गयावया करत आहे. ती रुक्मिणीला म्हणते की तुम्हाला कळतंय का? अहो ते स्वतःला पेटवून घ्यायला लागलेले आहेत. ते सर्व घात करायला लागलेले आहेत. आत्ताच्या आत्ता मला तिकडं जाणं गरजेचं आहे. मला प्लीज सोडा. मला जाऊ द्या. मला राघवची खूप आठवण येते. मला राघवला असं जाऊ द्यायचं नाही आहे. मला सोडा असं म्हणून ती गयावया करते आहे.
पण या गोष्टीवर काय रिॲक्ट व्हावं हे मात्र रुक्मिणीला कळत नाही आहे. हिला कसं सांगावं की हे सगळं नाटक चाललेलं आहे, असेच भाव मात्र रुक्मिणीच्या चेहऱ्यावर आहेत. आणि रुक्मिणी सगळं असंदिग्ध बोलायला सुरुवात करत आहे. रुक्मिणी म्हणते, "तुझं काय चाललंय गं? तुला कळतंय का? राघव तुझा, सिंधू तुझी आणि आम्ही तुझे नाही आहेत का?" रुक्मिणी असं का बोलतेय याचा मात्र धक्का बाकीच्या कुटुंबियांना होतोय. सिंधूला मात्र समजलंय की रुक्मिणीच्या आता हातामध्ये सिच्युएशन राहिलेली नाहीये. त्यांना हे नाटक करणं आता जड चाललेलं आहे. आणि रुक्मिणी तसंच बोलत आहे, "नेहमी मी तुझंच ऐकलेलं आहे. तू काय करतेस ना तेच मला कळत नाही." तेव्हा राजेश्वरी म्हणते, "मी काय करते कळत नाही. अहो आजपर्यंत या घरासाठी मी किती काय काय केलं आहे ते सगळं विसरून गेला का तुम्ही? या घरासाठी मी काही थोडं केलं आहे का?" रुक्मिणी म्हणते, "तू केलं आहेस, मग आम्ही नाही का केलेलं? आम्ही सुद्धा या घरासाठी केलंय. पण तुला आज मात्र प्रेम वाटतंय ते फक्त राघव आणि सिंधूसाठी. आमच्यासाठी काहीच वाटत नाही का?" रुक्मिणी म्हणते, "अहो तुम्ही काय बोलताय? राघव तिकडं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतोय आणि तुम्ही प्रेमाचं मूल्यमापन कसलं काढत बसलायत? तुम्हाला काय झालंय? नक्की तुमच्या मनात काय चाललंय? तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते मला जरा स्पष्टपणे सांगाल का?" रुक्मिणीचा मात्र चेहरा वेडावाकडा झालाय. रुक्मिणीला राग व्यक्त करायचा आहे, पण ते काही तिला शक्य होत नाहीये. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा विचार सिंधूनं केलेला आहे आणि हा पॉट खाली पाडून आपण सर्वांचं लक्ष वेधून घेऊया, असा विचार तिनं केलाय. तर इकडं राघव अजूनही रागात आहे आणि त्याने हातामध्ये मशाल पेटवून घेतलेली आहे. राघव मधूला सांगतोय, "मी तुला सांगतोय तेच बरोबर आहे. यांना धडा शिकवण्याची ही शेवटची वेळ आहे. आता जर का आपण शांत राहिलो, तर यांना आयुष्याचा धडा कोणीच शिकवू शकणार नाही. आजपर्यंत आपण किती काय-काय केलं तुला माहिती आहे ना? तू माझ्या प्रेमासाठी किती काय केलं असेल ते तुला माहिती आहे आणि मी सुद्धा तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला वारंवार सांगत आलेलो आहे. पण यांनी आपल्या प्रेमाची काय कदर केलेली आहे तुला माहीत आहे. त्यामुळे यांना आपल्या प्रेमाची कधीच काहीच कदर वाटणार नाहीये. आपण जिवंत राहिलो तर ते वारंवार हेच करत राहणार. तुझ्यावर आणि माझ्यावर अन्याय करत राहणार. तुझ्या आणि माझ्या प्रेमाला या घरामध्ये कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळं आपण स्वतःला संपवून टाकूया. हीच वेळ आहे. मधू, आता तू मला समजावून सांगण्यापेक्षा मी तुला काय समजावून सांगतोय ते नीट समजून घे. हीच ती वेळ आहे आपण एकत्र येण्याची आणि या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची. मधू मात्र राघवला सांगते, "त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण जिवंत असलं पाहिजे ना. तुम्ही कसला धडा त्यांना मरून शिकवणार आहेत? आपण मेलो की आपण गेलो, आपण संपलो, आपल्या मागं काहीही उरणार नाहीये." राघव म्हणतो, "असं तुला वाटतंय, मला असं वाटत नाही. तुझ्या आणि माझ्या विचारामध्ये फरक आहे असं आता मला समजतंय. पण काही केल्या मी मात्र आता जगणार नाही. मला असं वाटतंय की तू सुद्धा जगू नये. कारण माझ्या मागं तुझे काय हाल होणार आहेत हे मला आता स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळं मी ठरवलंय आपण दोघांनीही संपवून टाकायचं. आपलं आयुष्य आता संपवून टाकूया, आपण जगायला नको." असं म्हणून राघवने जोरजोरात सिंधूला आरडाओरडा करून बोलायला सुरुवात केली आहे. "सिंधू, बघ, तुला वाटत होतं ना की तू जिंकली आहेस. तू जिंकली नाही, आम्ही जिंकतोय." असं म्हणून तो आरडाओरडा करतोय. खरं तर हा सिग्नल आहे. सिंधूला समजलंय की राघवने आता सिच्युएशन त्याच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे नाटक बंद करावं लागणार आहे. मधू मात्र पुरती घायाळ झालेली आहे. मधूची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे आणि इकडे आता सिंधूला मेसेज पोहोचलेला आहे की आपण आता नाटक बंद करू शकतो आणि त्यामुळे तिने रुक्मिणीला खुणवायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच्या आत्ता हे नाटक बंद करा आणि ते बंद करण्यासाठी सिंधूने जवळचा फ्लॉवर पॉट जोरात खाली पाडलेला आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि रुक्मिणीच्या लक्षात आलं आहे की नक्कीच काहीतरी आपल्याला आता प्लॅनमध्ये बदल करायचा आहे. आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून सिंधू सांगते की हात सोडा आणि त्यांना जाऊ द्या. आणि आता हे सांगितल्यानंतर रुक्मिणीने एकदम तिचं रूप बदललं आहे. पटकन तिनं हात सोडून दिला आहे आणि ती म्हणते, "तुला जायचं आहे ना? जा, जा. तुला त्याला वाचवायचं आहे ना? जा लवकर आणि त्याला वाचव." राजश्री म्हणते, "तुम्ही काय बोलताय आणि कसं वागताय तुमच्या लक्षात येतंय का? आत्ता तुम्ही म्हणत होतात की जाऊ नको, जाऊ नको, थांब आणि आत्ता म्हणताय तुला जायचं असेल तर जा. तुम्हाला काय झालंय? तुम्ही सांगाल का मला? तुम्ही माझ्यापासून काय लपवताय?" तेव्हा रुक्मिणी म्हणते, "मी मी मी काही लपवत नाहीये. तुला जायचंय ना, जा ना. आता तो अगदी मरायला आलेला आहे ना, तर तू त्याला थांबवणं गरजेचं आहे ना. जा लवकर." असं म्हणून ती राजश्रीला तिथून हाकलून देत आहे. राजश्रीच्या पाठोपाठ रेश्मा आणि ऋतुजा देखील जात आहेत. "मी कसं नाटक केलं गं?" असं ती सिंधूला विचारते. तेव्हा सिंधू देखील असा हात करून दाखवते आणि म्हणते, "तुम्ही ना
शून्य नाटक केलं. तेव्हा राजश्रीचा चेहरा पडतो आणि म्हणते, "काय करू? अगं मला हे जमनाच गेलंय." तेव्हा सिंधू हसायला लागते आणि म्हणते, "ठीक आहे, सोडा. आता आपल्याला पुढचा अंक घ्यायचा आहे आणि तो मात्र खूपच महत्त्वाचा आहे." आता सर्वजण राघवच्या रूमच्या बाहेर गेलेले आहेत. राजश्री दार वाजवत आहे आणि राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. राघव मात्र कोणाचंच काही ऐकत नाहीये. राघव म्हणतोय, "मी आता कोणाचं काही ऐकणार नाहीये आणि मला थांबवण्याचा प्रयत्न देखील कोणी करू नका." मधू मात्र अजूनही गयावया करत आहे. मधू म्हणते, "राघव थोडंसं शांत हो." पण राघवने मात्र रागाच्या भरात ती मशाल खाली टाकून दिलेली आहे, पण ती तेवढ्यात मधूने झेललेली आहे. आत्ता जर का ही मशाल खाली पडली असती, तर घर एका क्षणात पेटलं असतं आणि आपण देखील पेटून भस्मसात झालो असतो. ही गोष्ट मधूच्या लक्षात आलेली आहे. मधूला समजलंय, की केवळ आपण मशाल धरून ठेवली म्हणून वाचलेलो आहोत. राघवला मरण्याविषयी आता भीती राहिलेली नाहीये, हे तिला समजलेलं आहे. तर आता त्यांच्या रूमच्या बाहेर सर्व सदस्य जमा झालेले आहेत. राघव आणि मधूला ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा चाललेला आरडाओरडा त्यांना स्पष्टपणे बाहेर ऐकू येत आहे. मधू अक्षरशः राघवच्या पाया पडत आहे. तिने हातात मशाल ठेवलेली आहे आणि ते राघवला म्हणते की "आता मी वाचवलं म्हणून आपण वाचलेलो आहोत." राघव म्हणतो, "पण मी वाचणार नाही." तो पुन्हा एकदा तिच्या हातातून ती मशाल घेण्याचा प्रयत्न करतोय. दोघांमध्ये जबरदस्त झटापट सुरू झालेली आहे. त्यांचा आवाज बाहेरपर्यंत येत आहे. राजश्रीला कळत नाहीये की आता या दोघांना कसं थांबवावं. पण या सगळ्या गोष्टीला फक्त सिंधूच जबाबदार आहे असं म्हणून तिने सिंधूला शिव्या-शाप द्यायला सुरुवात केलेली आहे. सिंधू मात्र अजूनही तटस्थ आणि शांत आहे. तिने अजूनही चाललेली गोष्ट ही नाटक आहे असं कोणालाही दर्शवलेलं नाही. राघव मात्र झटापट करतोय, आरडाओरडा करतोय आणि सांगतोय की "आता मी जगणार नाही आणि मधू तुलाही मी जगू देणार नाही. आपण मरूया. आपल्याला मरण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. मधू मी तुला सांगतोय तेच योग्य आहे. तुझ्या डोक्यात का गोष्टी येत नाहीयेत? आजपर्यंत यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे ना, तर यांच्या अन्यायाला आता वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे. ती जगून नव्हे तर ती मरून आपल्याला दाखवायची आहे. आपलं प्रेम अजरामर करून टाकायचं आहे. मधू मला थांबवू नको." मधू मात्र गयावया करते. मधू त्याला सांगते, "राघव ऐक माझं थोडंसं. आत्ताची ही वेळ डोक्यात राग घालून घेण्याची नाहीये. शांतपणे विचार करण्याचे आहे. थोडंसं जर तू ऐकलंस तर आपल्याला आपलं आयुष्य मिळेल." राघव मात्र चिडलेला आहे आणि तो तिला झटकून दूर सरकवतोय आणि म्हणतोय, "मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुझ्या लक्षात आलेलं नाहीये का? तुझं ऐकण्याची आता माझी कसलीच मानसिकता राहिलेली नाहीये आणि त्यामुळं मी तुझं काही ऐकणार नाही." तेव्हा मात्र मधू चिडते आणि मधूने जबरदस्त धक्का देऊन राघवला खाली पाडलेला आहे. राघवच्या हातातली मशाल तिने पटकन स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि मशालीप्रमाणेच आता मधू देखील पेटून उठलेले आहे आणि मधूच्या तोंडातून तेच निघत आहे जे सर्वांना ऐकायचं आहे. राघव आणि सिंधूने केलेलं नाटक आता सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राघवला जसं मधू ढकलून देते, तसं सिंधूसुद्धा बाहेर उभारलेले असते. ते आता निघून गेलेले आहे. सिंधूला समजलंय की आता अंक शेवटच्या स्टेपला आलेला आहे आणि आपल्याला आता सिंधू बनून यायला पाहिजे. तर इकडे चिडलेली मधू राघवला सांगते की "तुला कळत नाहीये का मी काय सांगते ते? इतका वेळ झालं मी तुला बोलते, तुझ्या लक्षात येत नाहीये का? अरे हे सगळं मी कशासाठी केलेलं आहे? हे असं जळून मरण्यासाठी केलेलं आहे का? मी तुझ्यावर प्रेम करते, मला तू पाहिजे आहेस आणि नुसता तूच नव्हे तर मला रत्न पार्किंगची सगळी इस्टेट प्रॉपर्टीसुद्धा पाहिजे आहे." हे जेव्हा बाहेर ऐकू येतं, तेव्हा बाहेरच्या सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे. चिडलेली मधू भार बोलत आहे. ती म्हणते आहे, की "आजपर्यंत मी काय केलं नाही? मी सगळं काही केलेलं आहे. मी सावीला सुद्धा लपवून ठेवलेलं आहे. अंकुर हाच विनो आहे, हे देखील सर्वांपासून लपवून ठेवलेलं आहे. किती गोष्टी मी तुझ्यासाठी केलेल्या आहेत, ते जर का तू ऐकलंस ना, तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तुझ्या आयुष्यातून सिंधू निघून जावी म्हणून प्रत्येक ठिकाणी मीच काम केलेलं आहे आणि आता तू एका क्षणात या सगळ्या गोष्टी संपवण्याचा प्रयत्न करतोय. मी असं तुला अजिबात करू देणार नाही." असं ती बोलते आणि पाठीमागं सरकत असते. तेव्हा पाठीमागं असलेला एक फ्लॉवर पॉट तिच्याकडनं खाली पडतो आणि तेव्हा मधू शुद्धीवर येते आणि तिला कळतं की आपण सगळे गुन्हे मान्य करून बसलेलो आहोत. आज अखेर केलेलं सगळं पाप आपण मान्य केलंय आणि ती एकदम शुद्धीवर येते आणि राघवला म्हणते, "हे हे हे असं असं नाही आहे काही. म्हणजे मी तुला फक्त सांगते की माझ्याकडून काय झालेलं आहे. पण मी असं काही केलेलं नाही आहे राघव. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्या लक्षात येतंय ना मला काय सांगायचं आहे ते?" तेव्हा राघव तिच्याकडं हात करतो आणि तिला सांगतो की "तू काय म्हणणार आहेस आणि तू काय म्हणलेले आहेस, ते सगळं मला समजलेलं आहे."
मधूला कळून चुकलंय की राघवने आपल्याकडून खरं वदवून घेतलेलं आहे. मधूच्या चेहऱ्यावरचे भाव 0 मिनिटात बदलून गेलेले आहेत आणि तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि एंट्री केलेली आहे ती म्हणजे सिंधूने. आजपर्यंत मधूने जे काही पाप केलेले आहेत ते आता सर्वांना समजलेले आहेत. राघव आणि सिंधूचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि कृष्णा सिंधू बनवून मधूच्या समोर उभारलेले आहे. सिंधू वापस आलेली आहे हे आता मधूला कळलेलं आहे. सिंधू तिच्या रूपामध्ये तिच्या समोर आलेले आहे आणि यासाठीच आम्ही आजपर्यंत नाटक केलं होतं हे आता सिंधूने तिला सांगितलेलं आहे. मधूला कळलंय की आपण पुरते अडकलेलो आहोत. तेव्हा मधूने स्वतःच्या हातातील मशाल राघव आणि सिंधूच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केलेली आहे. मीही जगत नाही आणि तुम्हालाही जगू देत नाही असं ती म्हणते आणि तेवढ्यात बाहेरचे सर्व सदस्य आतमध्ये येतात. तेव्हा मधू लगेच पलटी घेते आणि म्हणते, बघा या दोघांनी माझ्याविरुद्ध किती मोठं कटकारस्थान केलेलं आहे. ते माझ्याकडून काहीही वधवून घ्यायला लागलेले आहेत. राघव आणि सिंधू यांनी हे मोठं नाटक केलेलं आहे असं ती सर्वांना सांगत आहे. अचानक बदललेल्या मधूचा चेहरा पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. मधू त्यांना सांगते की खरं तर ही कृष्णा आहे आणि ही सिंधू बनवून आले आहे आणि आता सर्वांसमोर नाटक करत आहे. नक्की कोण नाटक करतंय हे मात्र आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. राजश्री मधूला म्हणते, तुला असं वाटतंय का आम्ही आंधळे आणि बहिरे आहोत? आम्ही सगळं काय पाहिलं आणि ऐकलेलं आहे. तुझा खरा चेहरा आमच्या समोर आलेला आहे असं म्हणून राजश्रीने सनसनीत मधूच्या थोबाडीत द्यायला सुरुवात केलेली आहे. मधू मात्र पुरती हादरून गेली आहे. मधूला आता कळून चुकलंय की रत्नपारखी घरामध्ये आपली लायकी काय आहे ते आता सर्वांना समजलेलं आहे. मधू त्यांच्याकडं रागानं पाहत आहे आणि मधू आता चिडलेले आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजश्रीने उग्र रूप धारण केलेलं आहे आणि ती म्हणते, तुझी लायकी काय आहे ना ते मला अगोदर कळायला पाहिजे होतं आणि मी तुझा हात राघवच्या हातात द्यायला निघाले होते. तर आता सिंधूने देखील रौद्र रूप धारण करून मधूची धुलाई करायला सुरुवात केली आहे. सान सान मधूच्या थोबाडीत द्यायला सुरुवात केलेली आहे आणि शिशुपालाचे जसे गुन्हे भरले होते तसे आता तुझे देखील गुन्हे भरलेले आहेत. श्रीकृष्णाने सुदर्शन सोडून जसा त्याचा वध केला होता तसा आता तुझा वध होणार आहे असं तिला स्पष्टपणे सांगितलं आहे. तेव्हा मधूला कळलंय की आता आपलं काही खरं नाही आणि तेवढ्यात मधूने नवीनच चाललेले आहे. मधू ती मशाल हातात घेते आणि म्हणते की आता या घरातून कोण जिवंत जात आहे ना तेच मी बघते. रत्नपारखी कुटुंबातला एकही सदस्य मी जिवंत ठेवणार नाही आहे कारण या घरामध्ये सर्वत्र रॉकेल टाकलेलं आहे आणि माझ्या हातामध्ये मशाल आहे. बघू आज कोण या घरातून जिवंत बाहेर जातंय असं ती सर्वांना बोलत आहे आणि मधू सर्वांना ती मशाल दाखवून त्यांना भीती दाखवत आहे. मधूचा कपटीपणा सर्वांच्या लक्षात आलेला होताच, पण मधूच्या गोऱ्या चेहऱ्यामागं लपलेला तिचा काळा चेहरा आता सर्वांनी पाहिला देखील आहे. मधूचे सगळे गुन्हे सर्वांना समजलेले आहेत. आता मधूची धुलाई होऊन तिला लवकरच पोलिसांच्या ताब्यात दिलेलं देखील आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहता येणार आहे. मधूच्या वाईट कृत्यांचा अंत झालेला आता आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.